सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लग्न ठरल्यानंतर घरामध्ये आनंद, उत्साह आणि नव्या आयुष्याची स्वप्ने नांदू लागतात. पण या आनंदाची खरी धार्मिक पवित्र सुरुवात कोणत्या विधीने होते माहिती आहे का? तो विधी म्हणजे मुहूर्तमेढ. मुहूर्तमेढ का उभारली जाते आणि तिचं महत्त्व काय आहे? चला तर मग आपण जाणून घेऊया. लग्न ठरल्यानंतर मुहूर्तमेढ शुभारंभ विधीचा उल्लेख अनेक पुराणामध्ये आढळतो. गरुड पुराण विवाह हा संस्कार सांगितलेला आहे. लग्नापूर्वी गणेश अर्चना शुभारंभ विधी करणे आवश्यक असं म्हटलेले आहे. विघ्नेश्वर पूजनेन कार्यसिद्धी म्हणजे कोणतेही मंगल कार्य गणेश अर्चनेशिवाय पूर्ण होत नाही. आधी गणपती पूजा अर्चना महत्त्वाची असते असं सांगितलेलं आहे. पद्मपुराणामध्ये विवाह हा का दैवी संस्कार मांडलेला आहे. लग्न कार्य सुरू करताना देव, कुलदेवता, नवग्रह पूजना अर्चना अवश्य सांगितलेलं आहे. मांडव उभारणीचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे. स्कंद पुराणामध्ये विवाह विधीमध्ये मांडव, स्तंभ, मंगलचिन्हे यांचं धार्मिक महत्त्व सांगितलेलं आहे. घरात शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी स्त्री पुरुष समान सहभागाने पूजा अर्चना करावी असंही सांगितलेलं आहे. लग्नापूर्वी असं मुहूर्तमेढ कसं करायचं असतं? मुहूर्तमेढ म्हणजे काय हे आपण बघूयात आधी. लग्न ठरल्यानंतर लग्न कार्याची अधिकृत धार्मिक व मंगल सुरुवात करण्यासाठी जी मेढ शुभस्तंभ उभारली जाते तिला मुहूर्तमेढ म्हणतात. मंगल कार्याचा शुभारंभ म्हणजे मुहूर्तमेढ उभारल्यानंतर लग्न कार्याला देवाच्या साक्षीने सुरुवात होते. म्हणून आपण मुहूर्तमेढ करायचा असतो. मुहूर्तमेढ का करायचा असतो तर श्री गणपती पूजनासह मुहूर्तमेढ केल्याने काय होते? अडथळे दूर होतात असं शास्त्र सांगते. देवता पंचतत्वाची कृपा आंबे ह्याच्यासाठी आवश्यक असते. समृद्धी आणि सौख्यासाठी मुहूर्तमेढ म्हणजे काय? अन्नपूर्णा, लक्ष्मी, गृहस्थाश्रमाचे प्रतीक मानलेली जाते. दोन्ही कुटुंबाचा संकल्प या विधीत दोन्ही कुटुंबे विवाह पवित्र नात्याने स्वीकारतात. लोक परंपरेनुसार काय आहे की मुहूर्तमेढ नंतर लग्न मागे फिरत नाही म्हणजे लग्न मोडत नाही असंही आणि कार्य निर्विघ्नपणे पार पाडतं. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणजे थोडक्यात काय तर मुहूर्तमेढ म्हणजे काय? देव अर्चनेसह लग्न कार्याची पवित्र सुरुवात. हे मुहूर्तमेढ कसे म्हणजे आपलं लग्न जर ठरलं आता आपल्याला कोणते आता लग्न ठरल्यानंतर सगळे साहित्य वगैरे आपल्याला घ्यावं लागतं. कपडा खरेदी, भांडे खरेदी, काय आपल्याला आहे उपचार वगैरे काय काय आपल्याला लग्नाचे साहित्य लग्नाच्या विधीसाठी जे साहित्य लागतं ते सर्व घेण्यासाठी किंवा कोणतेही आपल्या लग्नाची साहित्य सुरुवात करण्यापूर्वी मुहूर्तमेढ केली जाते. मुहूर्तमेढ केल्यानंतरच आपण सगळं साहित्य घ्यायला सुरुवात करतो. तर त्यासाठी काय करतं की जातेपूजन करावं लागतं. जाते पूजा अर्चना कशी करायची? जातेची म्हणजे काय? जात्या सोबत एक उखळ मुसळ असतं. आणि का करतात ह्याचं तर कारण काय? ह्याची सुरुवात केल्यामुळं काय होते की याला गृहस्थाश्रमाची सुरुवात असं म्हणलेलं आहे. अन्नपूर्णेची कृपा, समृद्धीचं प्रतीक मानलेलं आहे गणेश. आणि काय होते हे केल्यानं काय होतं की विवाह निर्विघ्न पार पडतं असंही म्हणलेलं जातं. ते जातेची मांडणी कसं? जातं आपलं स्वच्छ धुवून घ्यायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं, पाण्याने शुद्ध करून घ्यायचं. आता आपण शहरात राहतो आपल्याकडे जातं नसतं तर आपण छोटंसं जातं कुठेही मिळतं छोट्या साईजचं तेच जातं आणायचं आणि त्याच्या स्वच्छ धुवून रांगोळी काढायची, फुलं ठेवायचे, हळदी कुंकू अक्षदा व्हायचे त्याला. आणि आपण विड्याचे पानं मिळतात तर ते 5 विडे ठेवायचे जात्यावर. पान सुपारी असं सुद्धा म्हणतात त्याला. पान 2-2 पानं आणि 1-1 सुपारी त्याच्यावर ठेवायची, हळदी कुंकू थोडीशी अक्षता ठेवून 5 जात्यावर 5 विडे ठेवायचे. त्याच्यानंतर आपण सुवासिनीला बोलवायचं. आधी आपण देव अर्चना करायची, गणपती पूजन आणि कुलदेवतेचं स्मरण करायचं, दिवा अगरबत्ती लावायची. जात्यावर आंब्याची पाने असलं तर आंब्याची पाने सुद्धा ठेवायची. कुठं पद्धत आपल्या परंपरेनुसार ठेवायचं. कोणी नारळ पण ठेवतं. आणि सुवासिनीला 5 सुवासिनीला तर किमान बोलवायचं ते आणि आपण हे सुरुवात करायचं. त्या दिवशी काय असतं म्हणजे
गणपती काढायचा असतो, आपण कणिक मिळायची, कणकीमध्ये थोडंसं हळद टाकायचं, हळदीचा कणकीचा गणपती करायचा आपण त्या दिवशी, आणि त्याला मोदक करून मोदकाचा नैवेद्य दाखवायचा, किंवा मोदक नाही साखर नैवेद्य दाखवायचा. त्याच्यानंतर आपण जे हे करतो रवा भिजवायचा, रवा भिजवून 5 खिरी बनवायच्या असतात. सरोळे, मालत्या, ह्याचे आवऱ्याचे फुलं, असे 5 प्रकार आपण, वळवट, असे 5 प्रकार करायचे असतात. मालत्याची खीर तर आवर्जून करावी लागते, कारण ते आपण नवरा किंवा नवरी लग्नाच्या शुभप्रसंगाला घरातून जाते वेळेस ही खीर 5 प्रकारची खीर म्हणतात त्याला, पंचप्रकारची, ती खिरीचा घास घालायचा असतो वर किंवा वधूला, ते घालूनच आपण कार्यालयात जातो. त्याच्यासाठी हे खिरी आवश्यक असतात, त्याच्यामुळे हे खिरी सुद्धा करतात. त्याच्यामध्ये सरोळे आले, मालत्या, वळवट, अजून काय गोविंद गोळे, असे 2-3 असे 4-5 प्रकार, खूप असे प्रकार आहेत, ते केले जातात. आणि त्याच्यानंतर हे 5 सुवासिनीला केलं जातं. त्याच्यामध्ये एक सुवासिनी, मला अजून एक सांगायचं वाटतं की ज्या सुवासिनीला सासू सासरे आणि आई वडील दोघंही आहेत, तिचा मान जास्तच असतो आणि तिचा मान महत्त्वाचा असतो, तिच्याकडूनच हे सगळं आधी करून घेतलं जातं, असंही आपल्याकडे पद्धत आहे. हे केल्यानं काय होतं की हे केल्यानंतर आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडतं, असं म्हणलं जातं. पंचांग पाहून दिवस, शुभ दिवस, शुभ वेळ सुद्धा ठरवली जाते त्या दिवशी. आणि सुवासिनी स्त्रियाच्या हस्ते पूजन अर्चन केले जाते. संकल्प केला जातो की लग्न निर्विघ्न पार पाडो, नवदाम्पत्याला आरोग्य, सौख्य, संतती, समृद्धी लाभो. अध्यात्मानुसार कोणतेही मंगल कार्य गणेश पूजनाशिवाय पूर्ण होत नाही. गरुड पुराण, भविष्य पुराण, पद्मपुराण, सगळ्या पुराणामध्ये विवाहापूर्वी शुभारंभ विधीचे महत्त्व स्पष्ट सांगितलेले आहे. मुहूर्तमेढीमुळे काय होते, पंचतत्व संतुलित राहतात. पंचतत्व कोणते आहेत आपले? पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. सर्व तत्वांची कृपा या कार्यावर राहते. म्हणूनच मुहूर्तमेढ ही एक फक्त परंपरा तर आहेच आहे, सोबत आपल्या संस्कृतीची, आपल्या भक्तीची आणि संस्काराची ओळख आहे. आपली सुंदर हिंदू परंपरा जपल्या गेल्या तरच त्या जगभर पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपली परंपरा जपण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक विधीमागे केवळ परंपरा नाही, एक गहन अर्थ दडलेला आहे. मुहूर्तमेढ ही त्याच संस्काराची एक पवित्र आठवण आहे, जी आपल्याला शिकवते की कोणतेही मंगल कार्य देवाच्या साक्षीने, भक्तीने आणि शुद्ध संकल्पनेनंच सुरू झाले पाहिजे. आजच्या धावपळीच्या काळात आपण कदाचित या विधीला विसरत चाललो आहात, पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी परंपरा तुटतात त्या दिवशी संस्कृती हळूहळू हरवू लागते. म्हणूनच आपल्या घरात, आपल्या मुलापर्यंत आणि पुढील पिढ्यापर्यंत हे संस्कार पोहोचवणं ही आपलीच जबाबदारी आहे. मुहूर्तमेढ केवळ एक मेढ नाही, ती आहे देवाचा आशीर्वाद, कुल परंपरेचा मान आणि गृहस्थाश्रमाची पवित्र सुरुवात. आपल्या हिंदू परंपरा विधी आहेत त्या पिढ्यानपिढ्यांचा विश्वास आहे. मुहूर्तमेढीसारखे संस्कार जपले तरच आपली संस्कृती जगभर पोहोचवेल. परंपरा विधी जी आपल्या ती परंपरा म्हणजे काय, विधी, ती आहे आपल्या मुळाची ओळख. ज्या परंपरा आपण जपतो त्याच परंपरा आपल्याला घडवतात. मुहूर्तमेढ, विवाह संस्कार आणि असे अनेक विधी आपल्या हिंदू संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहेत. ही परंपरा जपूया, पिढ्यानपिढ्या पुढे नेऊया आणि जगाला आपली संस्कृती दाखवूया. जय परंपरा, जय संस्कृती, जय भारत.